हे जे प्रशिक्षण साहित्य आहे ते माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलेलं आहे. कधी विचार केलाय की वेल्डिंगच्या कामाच्या ठिकाणी जर अचानक अपघात झाला तर काय करायचं हे नक्की माहिती आहे का? तर आज आपण नेमकं याच विषयावर बोलणार आहोत. वेल्डिंग साईटवर अपघात झाल्यास ताबडतोब आणि योग्य प्रथमोपचार कसा करायचा हेच आपण समजून घेणार आहोत. तर आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी विजेचा धक्का लागल्यास पहिली रिॲक्शन काय असावी, त्यानंतर शॉक लागल्यानंतरची काळजी कशी घ्यायची, मग आपण भाजलेल्या जखमांवर आणि इतर जखमांवर काय उपचार करायचे ते बघू. आणि हो, जर खूप रक्तस्राव होत असेल तर तो कसा थांबवायचा, आणि शेवटी या सगळ्यामध्ये काय गोष्टी करायच्या आणि कोणत्या अजिबात करायच्या नाहीत हे सुद्धा पाहू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून. तो म्हणजे विजेचा धक्का, पहिली प्रतिक्रिया. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, मदत करायला जाण्याआधी स्वतःची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे. हा नियम म्हणजे जीव की प्राण आहे असं समजा. जर एखादी व्यक्ती अजूनही विजेच्या संपर्कात असेल तर तिला चुकूनही उघड्या हातांनी स्पर्श करू नका. असं केलं तर काय होईल, वीज थेट तुमच्या शरीरातून वाहील आणि मग एकाऐवजी 2 जण धोक्यात येतील. मग प्रश्न येतो की त्या व्यक्तीला सुरक्षित कसं करायचं? तर त्यासाठी अशा वस्तू वापरायच्या ज्यातून वीज वाहत नाही. जसं की तुम्ही इथे बघू शकता, सुकलेले लाकूड, रबर किंवा अगदी एखादं सुकं कापड. ह्या वस्तूंनी त्या व्यक्तीला विजेच्या तारेपासून किंवा मशीनपासून हळूच दूर ढकला किंवा ओढा. यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर हे की वीज तुमच्या शरीरातून पास होता कामा नये. ठीक आहे, तुम्ही त्या व्यक्तीला विजेच्या स्रोतापासून दूर केलं. आता काय, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांना एकटं सोडू नका. अजिबात नाही, कारण त्यांची कंडिशन कधीही बदलू शकते. जोपर्यंत डॉक्टरी मदत येत नाही तोपर्यंत त्यांच्या सोबतच थांबा. बरं, आता पुढचा टप्पा. धक्क्यानंतर लगेच कोणती काळजी घ्यायची? एकदा का परिसर सुरक्षित झाला की आता आपल्याला त्या व्यक्तीची तपासणी करून त्याला आधार द्यायचा आहे. समजा ती व्यक्ती बेशुद्ध आहे पण तिचा श्वास चालू आहे. अशा वेळी काय करायचं? तर त्यांना या चित्रात जसं दाखवलंय ना तसं रिकव्हरी पोझिशनमध्ये ठेवा. म्हणजे कसं, तर एका कुशीवर झोपवून त्यांचं डोकं थोडंसं मागे झुकवायचं. असं केल्यानं काय होतं, त्यांची जीभ मागे पडून श्वासनलिकेत अडकत नाही आणि श्वास थांबण्याचा धोका टळतो. ही खूप सोपी पण खूप महत्त्वाची स्टेप आहे. आता त्या व्यक्तीवर सतत लक्ष ठेवायचं. त्यांचा श्वास व्यवस्थित चालू आहे ना, नाडीचे ठोके लागत आहेत का, हे सतत तपासत राहा. आणि हो, त्यांना उबदार ठेवा. एखादं ब्लँकेट किंवा जॅकेट त्यांच्या अंगावर टाका, कारण शॉक लागल्यावर शरीराचं तापमान अचानक खाली जाऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणीतरी मदतीसाठी फोन केला आहे ना याची खात्री करा. आता अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ऐका. जी व्यक्ती बेशुद्ध आहे तिला तोंडाने काहीही द्यायचा प्रयत्न करू नका, पाणीसुद्धा नाही. का? कारण बेशुद्ध अवस्थेत ती व्यक्ती काहीही गिळू शकत नाही आणि तुम्ही दिलेलं पाणी किंवा कोणतीही गोष्ट त्यांच्या फुफ्फुसात जाऊन त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. तुम्हाला माहितीये का, विजेच्या धक्क्याची तीव्रता कमी जास्त असू शकते आणि ती बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. जसं की त्या व्यक्तीचं वय काय आहे, किंवा त्यांनी ओले कपडे किंवा बूट घातलेत का, हवामान कसं आहे, जमिनीवर पाणी आहे का. पण ह्या सगळ्या घटकांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे ओलावा. पाणी हे विजेचं खूप चांगलं वाहक आहे. त्यामुळे कोणताही ओलावा, मग तो घामाचा असो, जमिनीवरचा असो किंवा पावसाचा असो, तो विजेच्या धक्क्याचा धोका अनेक पटींनी वाढवतो. चला आता आपण तिसऱ्या भागाकडे वळूया. भाजलेल्या आणि इतर जखमांवर काय उपचार करायचे ते पाहूया. कारण वेल्डिंगच्या अपघातांमध्ये अशा दुखापती होणं खूप कॉमन आहे. जर भाजलेली जागा मोठी असेल तर एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, त्यावर कुठलंही मलम, क्रीम किंवा दुसरे कसले घरगुती उपाय लावू नका. सगळ्यात सोपा आणि सुरक्षित उपाय म्हणजे भाजलेल्या भागाला फक्त एका स्वच्छ, कोरड्या कापडाने किंवा कागदाने हलके झाका. यामागे एक सोपं सायन्स आहे. जखमेचा हवेशी संपर्क तुटल्यामुळे वेदना कमी होतात आणि इन्फेक्शनचा धोकाही टाळता येतो. ठीक आहे, आता पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. जास्त रक्तस्राव होत असेल तर तो कसा थांबवायचा? जेव्हा खूप रक्त वाहत असतं तेव्हा एक एक सेकंड महत्त्वाचा असतो आणि आपल्याला लगेचच योग्य पाऊल उचलावं लागतं. सर्वात पहिली गोष्ट काय करायची, त्या व्यक्तीला शांतपणे झोपवा आणि आराम करायला सांगा. असं केल्याने काय होतं की त्यांच्या हृदयाची धडधड कमी होते, त्यामुळे शरीरातला रक्तप्रवाह थोडा मंदावतो आणि रक्त वाहणं कमी होतं. रक्त थांबवण्यासाठी काय करायचं?
जखमेच्या दोन्ही बाजू एकत्र दाबून ती बंद करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर त्या जखमेवर एक स्वच्छ कापड किंवा ड्रेसिंग ठेवून थेट दाब द्या आणि जोपर्यंत रक्त थांबत नाही तोपर्यंत हा दाब कायम ठेवा. आणि हो, हे करत असतानाच मदतीसाठी कोणाला तरी बोलवा. ही स्टेप सगळ्यात महत्वाची आहे. बाकी काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण हे नक्की करा. जखमेवर थेट आणि घट्ट दाब दिल्याने काय होतं की तिथल्या रक्तवाहिन्या दाबल्या जातात, रक्त गोठायला मदत होते आणि रक्तस्राव थांबतो. आणि जर शक्य असेल तर या चित्रात दाखवल्याप्रमाणे जखमी झालेला हात किंवा पाय हृदयाच्या लेव्हलपेक्षा वर उचला. हे म्हणजे साधं ग्रॅव्हिटीचं सायन्स आहे. जखमी भागाकडे रक्ताचा प्रवाह कमी होतो आणि रक्तस्राव नियंत्रणात यायला मदत होते. चला, तर आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागावर आलो आहोत, म्हणजे काय करायचं आणि काय नाही. आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याची ही एक फटाफट रिव्हिजन आहे. ह्या टेबलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतील. विजेचा धक्का लागल्यास वीज न वाहणाऱ्या वस्तूने मदत करा, पण उघड्या हाताने अजिबात स्पर्श करू नका. व्यक्ती बेशुद्ध असेल तर तिला रिकव्हरी पोझिशनमध्ये ठेवा, पण तोंडाने काहीही देऊ नका. खूप रक्त वाहत असेल तर थेट दाब द्या आणि भाजलं असेल तर जखम फक्त झाका, त्यावर काही लावू नका. हा तक्ता म्हणजे एक प्रकारे तुमच्या मनातला फर्स्ट एड चार्ट आहे. आणीबाणीच्या वेळी हे सोपे नियम कोणाचा तरी जीव वाचू शकतात. तर प्रथमोपचाराचे सर्व टप्पे माहिती असणं ही एक गोष्ट झाली, पण खरा प्रश्न वेगळाच आहे. तो म्हणजे ऐनवेळी हे सगळं करण्याची तुमची तयारी आहे का? कारण माहिती असणं आणि वेळेवरती वापरणं यात खूप फरक आहे आणि जीव वाचवण्यासाठी माहितीचा योग्य वेळी वापर होणं गरजेचं आहे.